हाय हॅलो नमस्कार गाईस, कशा आहात तुम्ही? आजच्या दिवसाची सुरुवात चहा पिल्यापासून स्टार्ट झाली. थोडंसं आमचं डिस्कस चाललं होतं आज कुठेतरी फिरायला जाऊ म्हणून. पण माझं असं चाललं होतं की आपण तुळशीबागेत जाऊ. मी खूप दिवस झाले तुळशीबागेत गेले नव्हते, म्हणून तुळशीबागेत जायचं होतं आम्हाला. तुळशीबागेचं नाव घेतलं त्यामुळे मी 5 ते 10 मिनटातच रेडी झालते, का तर शॉपिंगला जायचं होतं ना. त्यामुळे आमचं असं डिस्कस झालं होतं की जाताना बसने जायचं म्हणजे लवकर हे होईल, पण बस आलीच नाही. आम्ही अर्धा तास वेट केला. मग मी आशूला म्हणलं जाऊन दे, आपण गाडीवरच जाऊ. त्यामुळे त्यांनी गाडी आणली. आम्ही गेलो शनिवार वाड्यात गेल्याच्या नंतर थोडा वेळ आतमध्ये तर गेलो ना, खूप गर्दी होती तिथे. आम्ही पहिले लाईनीत लागलो, पण गर्दीमुळे परत बाहेर आलो. आम्ही फोटोज वगैरे काढले. बाहेर आल्याच्या नंतर पहिले थोडी पेटपूजा करून घेतली. खूप गरमी होती, इतकं गरम होत होतं, त्यामुळे थोडंसं लस्सी काकडी वगैरे खाल्ली. लस्सी पुण्यातली एक नंबर लागते. आणि नंतर पहिलं आम्ही गेलो बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच निघालो आम्ही तुळशीबागेकडे. मेन रिझन आमचा हेच होता की तुळशीबागेत जायचं. इतकी गर्दी होती त्या दिवशी, बाप रे, तुम्हाला काय सांगू, बघू शकता. नंतर जे आमचे कामं होते, जे आमची शॉपिंग करायची होती, आम्ही ती केली. नंतर आतमध्ये तुळशीबागेच्या गणपतीकडे गेलो, त्यांचं दर्शन घेतलं. तरी माझी शॉपिंग चालूच होती, पण नंतर वातावरण इतकं प्रचंड बिघडलं, आम्ही लगेच निघालो. आणि अर्ध्या रस्त्यात आलो तर बघतो तो इतका प्रचंड पाऊस होता, बाप रे, तुम्हाला काय सांगू. आम्ही अर्ध्या रस्त्यात तरी आलो तरी भिजलोच आम्ही, पूर्ण मी भिजले होते. इतकी थंडी वाजत होती, बाप रे, तुम्हाला काय सांगू. त्यानंतर पहिलं गरम गरम चहा आणि मॅगी खाल्ली. कसा वाटला गाईस माझा आजचा ब्लॉग, नक्की कमेंट करा.